नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे. विजन 3 न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. गुंतवलेल्या पैशावर गेले 6 महिने परतावा न दिल्यामुळे मूळ रकमेसह गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकल्याने TWJ विरोधात तीव्र संतापाची लाट उसळल्याची बातमी विजन 3 न्यूजने दिली आणि सर्वत्र खळबळ उडाली. बातमी प्रसारित झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचे, कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे फोन आले. संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना आपले पैसे मिळाले नाहीत. अजूनही फक्त आश्वासनांचे गाजरच दाखवण्यात येत आहे. अनेक गुंतवणूकदार आपली व्यथा सांगताना डोळ्यातील अश्रू लपवू शकले नाहीत. दरम्यान 30 जून तारीख TWJकडून देण्यात आल्याने चिपळूणमधील कार्यालयावर शेकडो गुंतवणूकदारांनी धडक दिली. मात्र हुशार मंडळींनी आपले कौशल्य दाखवून पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर दिले. 30 जूनला पैसे देणार असे ठामपणे सांगितले गेले होते. आता ही वेळ 15 जुलैपर्यंत गेली आहे. गुंतवणूकदार संभ्रमित झाले असून नक्की कोणती भूमिका घ्यावी हेच लक्षात येत नसल्याचे काहींनी म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातीलही शेकडो लोकांनी करोडो रुपये गुंतवले आहेत. यामध्ये अनेक शासकीय कर्मचारीही आहेत. हतबल झालेले गुंतवणूकदार पुन्हा सिंगापूरवरून येणाऱ्या पैशांकडे डोळे लावून बसले आहेत. प्रोग्रेस होत आहे आणि त्या 2 प्रोग्रेसपैकी एक सगळ्यात मोठी म्हणजे सिंगापूर अपडेट जसं म्हटलं. तर सिंगापूर अपडेट आपल्याकडून पूर्ण काम झालं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी हेल्प केलं आणि सगळ्यांनी तो एक मोठं बिलीव्ह करून आपण पुढे जातो. सो आता अगेन एवढंच म्हणेन की सॉरी फॉर एव्हरीथिंग. नमस्कार, आम्ही चिपळूण ब्रँचवरून बोलतोय. आम्ही काही बिझनेस पार्टनर आणि काही इन्व्हेस्टर आणि सर्व हितचिंतक आहोत आम्ही. तर समीर सर पण लाईनवर आहेत, नेहा मॅडम पण लाईनवर आहेत. तुम्ही आता जोडले गेले आहात. तर आमच्या सर्वांची समीर सरांनी मार्गदर्शन केलं. तर ते मार्गदर्शन करताना सर्वात शेवटचा मुद्दा जिथे येऊन थांबतो की आपल्याला सिंगापूरचं फंड जरा थांबा की सिंगापूरचा जो आपला विषय आहे, सिंगापूर म्हणून जो काही आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे कायदेशीररित्या, त्या संदर्भात 30 तारखेपर्यंत आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे, ज्या काही प्रोसेस म्हणूया आपण त्याला, ती होणार आहे. आणि त्याच्यानंतर फंड तो सिंगापूरवरून काय दुबई असेल, इंडिया असेल, जे काय असेल त्याच्यात आम्हाला द्यायचं नाही. आमची इच्छा पण नाही द्यायच्या पैशाची. तर ते आल्यानंतर आमचे पेआउट होतील. आता इथले साधारण 150-200 लोक जमलेली आहेत आणि त्या सर्वांची हीच भावना आहे की आमचे पेआउट कधी देणार. तुम्ही कुठलंही खोटं आश्वासन पब्लिक समोर आहे म्हणून तुम्ही कुठलाही हवेमध्ये एखादा शब्द द्याल आणि तसं आम्हाला नकोय. जे ग्राउंडवर जे तुमची प्रॅक्टिकल जे तुमच्या हातून होत आहे, ज्या फायली संदर्भात होते, ती सर्व माहिती आता पुढचं तुम्ही मार्गदर्शन करणार. आम्ही एकदा आमचे काय प्रश्न उत्तर असतील ते आम्ही तुम्हाला विचारू बँकेला. ठीक आहे, प्रॉब्लेम असं झाला नाही की बँककडनं रिप्लाय येणे आणि बँककडनं इमिजिएट रिप्लाय करून त्यांनी तरतूद करून दिली. हे बँकेच्या हातामध्ये होतं. लेट्स से की 11-11:30 जरी आपण एक मेल ड्राफ्ट करून त्यांनी पाठवला असेल की असे आहेत आणि आम्हाला हे पाहिजे, त्यांचा रिप्लाय जर 3-4 तासांनी आला तर त्या दिवसामध्ये तेवढं एकच काम होतं की जर मला माहिती मला किती अर्जन्सी आहे, मी माझे इन्व्हेस्टर्स आहेत, मला माहिती माझी किती गडबड चालली आहे. प्रॉब्लेम असं आहे की जास्त त्याला जर एम्फसाइज करतो म्हटलं की त्यांनी मला घेऊन विचारत होतं की तू प्रेशर आहे का. प्रॉब्लेम असं की त्याला जर कळलं की ते प्रेशर असं आहे की ते पब्लिक कडे किंवा ते आम्हाला रिपेमेंट करायचं, तर इव्हेंच्युअली मग तो रिपेमेंट स्ट्रक्चरवरनं बोलू शकतो. आपल्याला वाटलं पाहिजे कुठलं तरी हा कॉशस पार्ट लक्षात ठेवून फक्त मी जास्त म्हणत नाही. आता मला रोज ऑलमोस्ट तुम्हाला पाहिजे की ते लोकांचे फोन येत असतील किंवा अननोन नंबरवरून. विषय हा होतो की मग त्या पद्धतीने त्यांना असं बोलता येत नाही मला की सर झालं हे सांगतो. प्रत्येकाला एकच उत्तर देणं डिफिकल्ट जातं आणि मी त्याच पद्धतीने जर माझं नाव पण आलं तर मी त्यांना रोज फोन नाही करू शकत त्या पद्धतीने. आणि इव्हेंच्युअली मी माझं तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन देत नाही. माझ्याकडे तशी इन्फॉर्मेशन काहीच नाही. बिल दिलं आपण फक्त पेपरवर आहे. आपला कॉल आणि राईट चालू होतात, पैसे क्रेडिट झाल्यानंतर डॉक्युमेंटेशन मध्ये नाही त्यातलं मला माहिती ना माझा रोज व्यापार येतो. ते इव्हेंच्युअली त्यांच्या गायडन्सकडे आपण ही गोष्ट करतो. असं सिंगापूर होतं, फॉरेनमध्ये नाही. बरं ठीक आहे, जे कुठे असेल तर तुम्ही विदेशात सिंगापूरला बसलेले आहात असं आम्ही धरतोय. आणि तुम्ही लवकरच, आमची सर्वांची तुम्हाला विनंती आहे, समीर सरांना पण विनंती आहे की हे लवकर तुम्ही हे जो काय तुमचा प्रपंच, चॅनल सायकल जी आहे ती पटकन पूर्ण करा. इथे लोक 10,000 लोक अक्षरशः मान्यपर्यंत त्यांचा विषय आलेला आहे आणि जिथपर्यंत पेआउट येत नाही तिथपर्यंत सगळ्यांचे प्रश्न सुटत नाहीये. टाइम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा ही आमची तुम्हाला विनंती आहे. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.